डावाला सुरुवात आहे आणि पहिला चेंडू जो आपण पाहिला विथ द टर्न मी म्हणेल स्ट्रोक घेऊन काढण्याचा प्रयत्न, फक्त बॅटचा फेस ओपन केला सरळ बॅटने, तो चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने टोलावला. पुन्हा एकदा इथे आपण पाहिले तर राज डाऊन दी बॉल, ओह झेल टिपण्याचा प्रयत्न सुरेख, परंतु चेंडू दूरवरती, षटकार, 6 धावा. थँक्यू, धन्यवाद. 7 धावा धावलकावरती. पुन्हा एकदा बॉटमॅनचा चांगला वापर, हसते हसते कट जाय रस्ते, षटकार, 6 धावा. थँक्यू, धन्यवाद. कारण बाउंड्री लाईन सौजन्य देखील आपण आपल्या स्पर्धेसाठी जर का पाहिलं तर कौस्तुभ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून BNI पिंपरी चिंचवड यांच्या वतीने देखील सुंदरशी स्पॉन्सरशिप आहे. अभिजित प्लास्टिक यांच्या वतीने देखील आपल्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप, 3ही बक्षीसदात्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चेरन षटकार, लागोपाठचे 3 षटकार, वाजवा. थँक्यू. 19 धावा धावलकावरती. इथे सांगितलं जाते हुम नहीं हुंकार हुम है, दम नहीं दमदार हुम है, आप डालते रहो मेरे बल्ले पर गेंद, हर बार छक्का लगाने को तैयार हूं मैं. 19 नंतर पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा, तिथे आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू तैनात, नाही सॉरी थर्डमॅनचे, शॉर्ट थर्डमॅन म्हणताच येणार नाही. आणि हा मात्र टप्पा थोडासा बॅटरच्या बॅटच्या रडारीपासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न, मात्र दिशा इथे भरकटली. पंचाने देखील कळवलं दिशा से भटकोगे तो हमारी नजरों में खटकोगे. आणि पुन्हा तेच, कारण विचार चांगला आहे इथे, गोलंदाजाचा विचार मी म्हणेल चांगला आहे, कारण बॅटवरती तो चेंडू न जाणं यावरती लक्ष आहे, परंतु दिशा भरकटल्यानंतर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. चेंडू सीमा पार, उत्तुंग, षटकार. थँक्यू. मल्टी टॅलेंटेड असणं गरजेचं आहे आणि इथे आपण पाहिलं तर आमची लाईव्ह टीम देखील आता डीजेचं काम नक्कीच सुंदर असं करत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. PVN लेजंड्स संघाच्या 28 धावा विदाउट लॉस. चांगली सुरुवात. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला होतो. पुन्हा एकदा इथे मात्र टप्पा सुरेख होता आणि ओळखला बॅटर फलंदाजाला, मोठ्या प्रहारासाठी ते सज्ज होते, त्यामुळे टप्पा थोडासा खेचून टाकला, परंतु इथे मात्र प्रहार सजवलाय, चढवलाय, चेंडूला पळवलाय, एक टप्पा घेऊन चौकार, 4 धाव्यांसाठी. थँक्यू. 32 धावा धावलकावरती. ही बॅटिंग चांगली आहे, ही बॅटिंग विस्फोटक आहे, हे फटके मात्र प्रभावी आहेत, परंतु हावी व्हावं लागेल इथे फलंदाजांवरती गोलंदाजांना. राज टायटन्स गोलंदाजी करत असताना जे आपण पाहतोय, आणि इथे मात्र यष्ट्यांचा वेध नक्कीच करून केली जाणारी गोलंदाजी आपण पाहिली. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 3 33 धावा ते धावलकावरती. इथे मात्र टप्पा सुरेख होता, परंतु लाईन त्या ठिकाणी भरकटते, दिशा भरकटते, दिशाहीन गोलंदाजी. 34 धावा धावलकावरती. यावेळेस देखील पिकअप शॉट, पिकअप शॉट, कौस्तुभ एंटरप्राइजेसचा एक विस्फोटक प्रहार, षटकार. थँक्यू. 40 धावा धावलकावरती. परंतु इथे ओहो हो वा, क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल आपण पाहिला, कारण पायाच्या साह्याने तो चेंडू नक्कीच अडवला. सकाळच्या सत्रामध्ये आमचे शिंदे साहेब यांचं देखील आपण छोटंसं का होईना परंतु समालोचन ऐकलं होतं. इथे देखील थँक्यू डीजे, थँक्यू. लॉंग ऑनला टोलावला गेलेला तो चेंडू होता जिथे सिंगल आली. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. PVN लेजंड्स संघाच्या 42 धावा
या धफलकावरती 42. आक्रमकता अगदी आपण पाहिले तर स्पष्टपणे नक्की तिथे दिसून येते, कारण बॅटर फलंदाज फक्त आणि फक्त एकमेकांना सांगतात चेंडू टप्प्यामध्ये आला तर कार्यक्रम करायचा. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील, तैनात होतील. गोलंदाज नाव अभिजित. पाहूया अभिजित इथून पुढे फलंदाजांच्या धावेंवरती रोख लगावतील का. इथे मात्र आपण पाहिले तर 1 ऑफ दी ओव्हरच्या अगोदर व्हाईट बॉलचा नक्कीच निर्णय आपण पंचांचा पाहिला, परंतु जास्त वेळ तिथे मात्र फलंदाजांची चालणार नाही. इथे गोलंदाजाने त्यांना विकेट मिळवून माघारी पाठवलं. फलंदाज बाद. கண்ட துண்டமா வெட்டி கழிச்சு போட்டுடுவேன். ஹுக்கும் டைகர் கா ஹுக்கும். थँक्यू. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित. आणि इथे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती अक्रॉस द बॅट थ्रो खेळून काढलाय. गोलंदाजाकडे एक वेगवान थ्रो येईल त्या अगोदरच पाहिलं तर आपण सिंगल आली. एक चित्त्याची चपळाई फलंदाजांची आपण पाहिली. रनिंग बिटवीन द विकेट्स इनटू द क्रीज इज ब्रिलियंट. चांगली धाव. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिले तर यष्ट्या टार्गेट केल्या गेल्या स्टम्प्सला हिट करण्यासाठी नक्कीच थ्रो केला गेला एक रॉकेट, बट मिळेल केवळ इथे देखील सिंगल. 45 धावा दफलकावरती. यावेळेस देखील बॅकफूट पंच गॅप त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण डीप कव्हर पॉईंटला एका धावेच्या मदतीने धफलकावरती 46 46. यावेळेस देखील आपण पाहिलं तर लॉफ्टेड स्ट्रोक, काहीशी मी म्हणेल बॅट हातामध्ये फिरली, सिंगल आली. या षटकामध्ये मोठ्या प्रहारापासून दूर ठेवलं गेलंय बॅटर फलंदाजांना. 47 धावा धफलकावरती. इथे देखील जमिनी समांतर फटका. अगदी आपण पाहिले तर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये तो अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा देखील आपण सुरेख पाहिला. अनफॉर्च्युनेटली तो चेंडू हातातून निसटला, सिंगल आली. 3 षटकांचा खेळ इथे संपला. केवळ या षटकामध्ये 6 धफलकावरती 48 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. कमबॅक केलंय, वापसी केलंय, पुनरागमन देखील केलंय. पण लहान लहान मुलांना मी पॅरेंट्सना विशेषतः विनंती करणार आहे, जेव्हा तुम्ही नक्की त्यांना मैदानाच्या अवतीभोवती सोडता तेव्हा त्यांना कॅप द्या, कारण उन्हाचा तडाखा भरपूर आहे. गॉगल्स देखील दिले तर उत्तमच, कारण शेवटी ते लहान मुलं आहेत, त्यांना काय फक्त खेळायचं, एन्जॉय करायचं, पळायचं इकडे तिकडे. 48 धावा धफलकावरती. यावेळेस देखील फोलर लेनचा चेंडू. कुठेतरी मी म्हणेल आता गोलंदाजांना देखील सूर गबसला. ओहो वाह, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय दृश्य आपण पाहिलं. थँक्यू. माने ना माने, लेकिन प्रणव माने वहां पर तैनात. एक चांगला झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ट ची शिकार. पलटवार मात्र बॅटरवरती केला. सौरभ न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. आणि इथे देखील मात्र दिशा भरकटली. दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. इथे देखील अगदी वेगाने तो चेंडू नक्की त्या ठिकाणी हाताळला. 50 धावा धफलकावरती आहेत. PVN लेजंड्स संघाची 50 कंप्लीट आहे, परंतु इथे या षटकामध्ये इम्प्रेस केले, प्रभावित केलं होतं. ओ पुन्हा एकदा फुटबॉल स्किल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वतःला झोकून दिल्या शिवाय तुम्ही चेंडू रोखून ठेवणार नाही. स्वतः लक्षात ठेवा, खेळ कुठलाही असो, सर्वस्व अर्पण केल्याशिवाय विरोधी संघाला पराभवाचं दर्पण दाखवता येणार नाही. आणि इथे मात्र कमालीचं काम क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपण पाहिलं. 52 धावा धफलकावरती.
यावेळेस देखील अतिरिक्त उचल घेणारा तो चेंडू होता. बॅकफूट पंच आपण पाहिला. लॉंग ऑफला राज जे संघाचे नक्कीच संघ मालक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतात. 53 धाबा धाब फलकावरती. हा चेंडू मात्र बॅटवरती आला आहे. ऑनलाईन स्कोरर अजय मोरे यांच्यामध्ये देखील आहे भरपूर वजन. इथे धावा मिळाल्या अर्ध डझन. षटकार. थँक्यू. येस 59 धावा धफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ही मॅच जर का आपण पाहिली तर मला वाटतं एकंदरीत नेट रन रेट वरती डिपेंड आहे. कारण दोन्ही संघ चांगला खेळ आतापर्यंत साकार करत असताना पाहायला मिळाले. अभिजित पुन्हा इथे गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस लोवर फुल टॉस आणि इथे पाहू शकतो आपण कौस्तुभ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून उत्तुंग तडाखा. षटकार. थँक्यू. या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, अरे सुल्तान कर दे चढ़ाई और मैदान में चल रही है बॅट और गेंद की लढाई. इथे देखील बॅटची कडा आहे, परंतु पाहू शकतो आपण थर्ड मॅनच्या दिशेने त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे. सिंगल आली. एका अंकाच्या मदतीने धफलकावरती डबल सिक्स. 66 धावा जे आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवरती थांबून आपण पाहिलं तर सुमित इथे चेंडूला दिशा दर्शवतात. कव्हर पॉईंट डीपच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवला जाईल तत्पूर्वी एक धाव देखील संघाच्या खात्यामध्ये. आणि एकूण जवळपास जर आपण पाहिलं तर 30,000 चेंडू जो खेळाडू इंटरनॅशनल्समध्ये हाताळतोय. नाव आहे ओ. इथे मात्र हे दृश्य आपण भरपूर वेळेस पाहतो. अगदी गावठी भाषेमध्ये जर का बोलायचं झालं तर कमळाच्या फुलातून मधमाशी पळून गेली. कारण तो झेल सोपा होता, परंतु प्रयत्न तिथे जो आपण जो खेळाडूचा पाहिला, झेल निसटल्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम सौरभ करतील. षटकार. 6 धावा. डीजे चाहिए और वो दिल में होना चाहिए और वो दिल आपको उनका नहीं सामने वाले का होना चाहिए. थँक्यू. 73. कॅमेरामॅनना विनंती असणारे आपण मुख्य व्यासपीठावरती देखील फोकस करत चला, कारण आमच्या महिला भगिनी देखील चांगला एन्जॉय नक्कीच या क्रिकेट स्पर्धेचं करतात. इथे देखील बॅटची कडा. आत्ता देखील यष्टीरक्षक दूरवरती. ओ आज मला वाटतं त्यांच्या समवेत चेंडू काहीसा नाराज आहे. हातातून देखील निसटतोय. अतिरिक्त वळण देखील चेंडू घेतोय. इकडे तिकडे पळतोय. षटकाची समाप्ती होतीये. 5 षटकांचा खेळ संपलाय धफलकावरती. PVN लेजंड्स संघाच्या 73 धावा ज्या धफलकावरती. मिया मॅजिक म्हणून तुम्ही एका खेळाडूला भारतीय संघामध्ये ओळखता. नाव आहे मिया मॅजिक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मोहम्मद सिराजला. त्याच्या जर्सीवरती देखील सातत्याने 73 अंक आपण पाहतो. इथे देखील पाहू शकतो काही काळ चेंडू हवेमध्ये, परंतु तैनात आहे. राज त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सुंदर असं क्षेत्ररक्षण नक्कीच लॉंग ऑफच्या ठिकाणी करतायत. पुन्हा एकदा हा चेंडू स्लॉटमध्ये आला, परंतु सीमा रेषेच्या पलीकडे अजिबात नाही जाणार. थांबवला गेला फलंदाज. चुकला शॉट सिलेक्शनचा अंदाज. विकेट. चपाती. थँक्यू. 74 वरती तिसरा गडी इथे गारद केला गेला. निखिल देशमुख संघाचे यापूर्वीचे अर्धशतक वीर. इथे मात्र सन्मान दिला. रिस्क घेतला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो यष्ट्यांच्या खूप जवळून हा चेंडू यष्टी रक्षकाकडे. सॉरी ओके काहीशी मिळती जुळती पर्सनॅलिटी, त्यामुळे मला वाटतं नाव घेण्यामध्ये चूक झाली, माफ करा. अच्छा दिलीप देशमुख आहेत, माफ करा, जे नॉन स्ट्राईक एंडला. आणि इथे मात्र काही चेंजेस देखील स्कोर कार्ड मध्ये होणार आहे. हॅलो इथे मात्र पुन्हा यावेळेस मात्र कहाणी बदलली गेली. चेंडू नाराज होता, परंतु यावेळेस यष्टी रक्षक महाराज बनले. विकेटचं पतन. थँक्यू.
अनिकेत डाऊन दी बॉल आले आणि आता मात्र एका बाजूला पप्पा आहेत तर दुसऱ्या बाजूला मुलगा आहे. काही दिवसापूर्वी आपण एक गाणं ऐकलं होतं, आमच्या पप्पांनी गणपती आणला. आता जर का पप्पांनी षटकार खेचला तरी मुलगा खुश होईल, मुलाने षटकार खेचला तरी पप्पा खुश होतील आणि सांगतील आमच्या मुलाने किंवा आमच्या पप्पाने षटकार हाणला. पण तो करावा लागेल. लोवर फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट. वा, गवताला आग लावून चेंडू सीमा पार, चौकार. He's a freaking badass. 6 षटकांचा खेळ संपलाय. धफलकावरती 80 लॉस ऑफ 4. कारण इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती फ्लिक ऑफ द रिस्ट आणि गोलंदाजी मार्कवर आता पप्पा आणि मुलाच्या जोडीला थांबवण्यासाठी संघाचे संघमालक राज. शेवटी खेळ आहे, खेळामध्ये तर थोडंफार एंटरटेन होणारच. आणि इथे देखील आपण पाहिलं तर मला वाटतं लोवर फुल टॉस चेंडू होता आणि कॉल देखील विकेटना वेळीच नकारचा कळवला गेला, थांबवलं गेलं. डॉट बॉल. यावेळेस देखील बॅकफुटवरती जाऊन आपण पाहिलं तर चेंडूला दिशा दर्शवली गेली. चोरटी धाव पळून काढली जाते. 81 धावा धफलकावरती. काहीशी त्या ठिकाणी मला वाटतं चर्चा देखील पंचांसमवेत, बट सांगितलं जातं की गोलंदाजाला देखील तिथे काहीशी चेतावणी दिली जाईल का बॅटर फलंदाजाला पुन्हा एकदा कंटिन्यू नक्कीच ठेवलं जाईल. कारण पाहू शकतो आपण इथे डिस्कशन आहे, चर्चा आहे, विचार विमर्श त्या ठिकाणी काहीसा केला जातोय आणि त्यानंतर कळवलं देखील जाईल की इथे मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत आणि जर काही डाऊट आला तर मात्र पंच तिसरा डोळा उघडतील. अगदी मुख्य ते देखील आपण पाहिलं तर आमचे कॅमेरामॅन, नक्कीच आमची कॉमेंट्री टीम, स्कोरिंग टीम, नक्कीच 12th प्लेयर्स किंवा टीम समर्थक, महिला भगिनी, प्रेक्षक राजे या सर्वांना दर्शवत आहेत. त्यांचं देखील काम सुरेख आहे. आणि इथे मात्र इथे अपील यस उचलून ठेवली जाईल. फलंदाज यष्ट्यांच्या पाठीमागे, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. संघाचे संघमालक विरोधात देखील संघमालक. एका बाजूला राज तर दुसऱ्या बाजूला विश्वास निकत. यावेळेस पहिला चेंडू बॅटवरती आला आणि मोठं सेलिब्रेशन. बिग विकेट गॉन, बडी मछली जाल में. थँक्यू. हो, 81 धावा धफलकावरती आहे. यावेळेस मात्र लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडूला दाखवलंय परलोक, षटकार. थँक्यू. आणि प्रेक्षक राजांना देखील विनंती आहे, कारण घर बसल्या देखील बरेचसे क्रीडारसिक मित्रपरिवार सामने पाहतात. 5 चेंडू आतापर्यंत झाले, एक शिल्लक आहे. 87 धावा धफलकावरती. इथे देखील हो मेनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिथे आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडचे बॅटर थोडक्यात यस त्या ठिकाणी बचावले देखील जात आहे. षटकाची समाप्ती होतीये. 7 षटकांचा खेळ संपला धफलकावरती. PVN लेजंड्स 88 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लाईव्ह आला हे संपूर्ण ऑपरेटिंग टीम आणि नक्कीच कॅमेरामॅनचं काम देखील क्रीडारसिकांना विनंती आहे, जर का आवडत असेल तर तुम्ही त्यांचं देखील आपण पाहिलं तर यूट्यूबला जा, लाईव्ह आला हे नाव सर्च करा. साहजिकच आपली लिंक देखील तुम्हाला मिळेल. त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होईल तितकं शेअर देखील करा. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतील सुभाष गोळे.
कारण साहजिकच आहे आत्तापर्यंत जी स्थिती आपण पाहतोय 88 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल काहीशा अशाच अंदाजामध्ये परंतु प्रयत्न लाजवाब पुन्हा एकदा दिला गेला सवालों के जवाब षटकार थँक्यू धन्यवाद डीजे 94 धावा फलकावरती पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जॅम पुल फटका पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल वंडरफुल कौस्तुभ एंटरप्राइजेसचा षटकार थँक्यू मूर्ती लहान आहे आणि कीर्ती महान आहे ओम कुदळे 4 मध्ये 19 100 धावा फलकावरती आणि इथे लागोपाठचा तिसरा जाईल का गेंद सीधी तारामंडल में षटकार 3 ला 3 षटकार 6 धावा थँक्यू 106 धावा फलकावरती यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक आहे बट कुठल्याही प्रकारची धाव इथे यस न घेण्याचा कळवलं देखील जाते कारण दिलीप देशमुख सरांचं देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बरोबर आहे कारण बॅटवरती जर का नक्कीच चेंडू येत आहे तर तू धावा बनव संघासाठी मी आहे तुझ्या पाठीशी असं कालामंत्र देखील सांगितलं जातं इथे मात्र वाईड आहे यस पहा जी धाव नाही पळून काढली त्याचा फायदा झाला 107 यावेळेस जमिनी समांतर फटका पुन्हा एकदा वा काय समर्पण तिथे खेळूच्या माध्यमातून असं वाटलं की तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे परंतु आपण पाहिलं तर अगदी स्वतःला पुन्हा एकदा झोकून दिलं आणि चेंडू रोखून ठेवला नाव आहे राज छा गया आज परंतु इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक फटका फसला चेंडू बराच काळ हवेमध्ये झेल होईल का तिथे नक्कीच थर्ड मॅनचे खेळू धावत पळत जातील ओम कुदळे देखील 2 धावा पळून काढतात परंतु कौतुक इथे दिलीप देशमुख सरांचं देखील होणार आहे कारण एक युवा खेळाडू त्यांच्या समवेत आहे पळता पळता थोडासा दम लागतोय परंतु त्यांनी सांगितलंय पळण्यासाठी अजून खूप दम आहे माझ्याकडे संघासाठी पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय बनवल्या गेल्या धावफलकावरती 111 जिंकण्यासाठी 8 षटकांमध्ये 112 धाब्यांची गरज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय आणि मी छोटीशी विश्रांती घेतो तुम्ही पाहत राहा कुठेही जाऊ नका इथून पुढे ऐका खेड तालुक्यातील सुमधुर गोड आवाज प्रवीण करपे सरांना धन्यवाद तोपर्यंत डीजे कॅरी ऑन
ला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. दोन सलामीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. एका बाजूने प्रणव माने आहेत, दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ राणे आहेत. तर समोरनं गोलंदाजी करण्यासाठी तयार ओम कुदळे. लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि तिकडे पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं होतं. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. अकाउंट खातं इथे मात्र ओपन होणार आहे. 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. ओम कुदळे आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तिकडे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू पुन्हा सीमापार. MPL 2025 हा पुन्हा चौकार. ह्या मॅचचा जो विनर आहे तो मोस्टली फर्स्ट प्लेसला जाईल अशी शक्यता आहे. तर त्यामुळं काय होणार आहे की फर्स्ट प्लेस वर्सेस फोर्थ प्लेस अशी सेमीफायनल असणार आहे पहिली, जी ह्याच्यानंतर लगेच असणार आहे. त्या कारणामुळं आपण आधी ब्रेक घेणार नव्हतो, पण आता ह्या मॅचनंतर आपण 20 मिनिटाचा ब्रेक घेणार आहेत आणि मग त्याच्यानंतर मॅच सेमीफायनल 1 सुरू होईल. थँक्यू. आणि जेवणसुद्धा सुरू होईल. बरोबर 1 वाजता जेवण सुरू होईल. सगळ्या व्हॉलेंटियर्सला विनंती करतो टोकन सगळ्या टीम्सला देऊन टाक. धावफलकावरती धावा. स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती. ऋषी सरांनी आपल्यापर्यंत सूचना पोहोचवलेल्या आहेत. त्या सूचनांचं सर्वांनी पालन करा. थँक्यू ऋषी सर. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा प्रतिम चेंडू आहे. सरळ बाटला भटका खेळलाय. लॉंग ऑफ फोडलाय. चेंडू सीमापार. अभिजित कपचा हा चौकार. थँक्यू. धावफलक जे आहे ते मात्र वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. सुमित यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती बांधणार आहोत. यावेळेस फटका प्रतिम आहे. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. A1 ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. थँक्यू. धावफलक जे आहे ते मात्र वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धावा 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा तिथे जर पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर तिकडे मात्र एक सिंगल येणार आहे. 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती. शेवटच्या 40 बॉल शिल्लक असतील आणि विजयासाठी 89 धावांची अजूनही गरज आहे. अनेक प्रेक्षक अनेक मान्यवर या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. अनेक उद्योजक देखील आहेत त्यामध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी सहर्ष असं स्वागत असणार आहे. धीम्या गतीचा चेंडू इथे मात्र पैश केला होता. तिकडे जर पाहिलं तर संपर्क झालेला नसेल. अजून एक डॉट बॉल तिथे मात्र आलेला आहे. 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती. फटका अप्रतिम पद्धतीने खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी मिड विकेटला अभिजित कपचा हा षटकार. नागेश. थँक्यू. लागोपाठच्या 6 चेंडूवरती जर 6 षटकार कुठल्याही फलंदाजाने आज जर दिवसभरामध्ये जर खेळले. उद्योगपती विवेकजी राठोड साहेबांच्या वतीने 10,000 रुपयांचं प्राइज जे मात्र दिलं जाणार आहे. 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती.
यावेळेस फटका खेळलाय, चेंडू हवेत, चेंडू जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ दी पार्क, षटकार. अंगार का अंबर सा लगता है मेरा सामने थँक्यू. धावफलक जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा 36 धावा विदाऊट लॉस. 36 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या माफ करा 2 षटकं संपलेली आहेत विदाऊट लॉस. 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 36 बॉल आणि 76 धावांची गरज असणार आहे. सौरभ आलेले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अप्रतिम प्रकारचा चेंडू देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. हा बॉल देखील मात्र तिकडे डॉट असणार आहे. धावफलक जे आहे ते मात्र शांत आहे, स्थिर आहे 36 या अंकावरती. तिथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा चेंडू मात्र पैश केला होता. पुन्हा एकदा तिकडे मात्र संपर्क होऊ शकला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अक्रॉस दी बाट फटका मात्र पुन्हा खेळायचा होता. पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल. 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती. शेवटचे 33 बॉल विजयासाठी 76 धावांची गरज आहे. सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय बाईटच्या माध्यमातून, लेग बाईटच्या माध्यमातून. या चेंडूवरती एक सिंगल आली. धावफलक वाढले गेले 37 या अंकावरती. धावफलक जाऊन पोहोचले आपली MPL चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटना आयोजित अभिजित कपला आपण पाहतोय. चेंडू हवेत असणार आहे. झेल टिपलाय फलंदाज. ह्या चेंडूवरती होत आहेत बाद. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. धावफलक जे आहे ते मात्र स्थिर आहे. एक विकेट आली. 37 रन ऑन स्कोर कार्ड. 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक जे आहे ते मात्र तिसरं मार्गस्थ आहे. रंग बदलणारा खेळ मित्रांनो कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. जबरदस्त मॅच सह इथे मात्र आपण अभिजित कपला पाहतोय. सर्वांचं पुन्हा एकदा डे नंबर 2 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत असणार आहे. हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र मैदानावरती बलून पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढला. 38 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिली 3 षटकं संपली. शेवटचे 30 बॉल विजयासाठी 74 धावांची गरज. पहिल्या 3 ओव्हर मध्ये 38 झालेले आहेत. 38 रन ऑन स्कोर कार्ड. चांगलं क्रिकेट, अप्रतिम असं क्रिकेट, नियोजनबद्ध क्रिकेट, प्लॅनिंगबद्ध क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू टप्पा पडलाय. चेंडूनं दिशा बदललेली आहे. तिकडे त्या चेंडूवरती एक सिंगल येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 बॉलमध्ये 73 धावांची गरज असणार आहे. 29 बॉल 73 धावांची गरज. अक्रॉस दी बाट फटका खेळलाय. मिड विकेटला चेंडू सीमा पार. आपली MPL हा ब्रँडेड चौकार. धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्विंग होणारा चेंडू आणि तिकडे काय इनसाइड एज कॉट बियंडचा शिकार. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. थँक्यू डीजे. थँक्यू. सागराचे पाणी मित्रांनो कधी आटणार नाही. लाख जन्मच काय कित्येक जन्म झाले तरी हा क्रिकेटचा नाद कधी सुटणार नाही.
अप्रतिम असं क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र मैदानाच्या मध्ये प्राप्त होणार आहे. हळूहळू का होईना इथे धावफलक पुढे सरकवलं जातंय. 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 बॉलमध्ये 68 बनवायच्यात. अप्रतिम देखना स्ट्रोक. तिकडे मात्र त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र बलून पूर्ण केली जाईल. 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाह काय जबरदस्त प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी अभिजित कपचा हा षटकार. थँक्यू. आकर्षक बाउंड्री लाईन्स देखील मात्र आपण पाहतोय. कौस्तुभ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या बाउंड्री लाईन्स आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. अर्थातच कौस्तुभ एंटरप्राइजेसचे ऑनर देखील समालोचन कक्षेमध्ये आमच्या समवेत आहेत. त्यांना देखील मी मनपूर्वक मनापासून धन्यवाद देणार आहे. धावफलकावरती धावा 51 धावा तब्बल 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 51 शेवटचे 24 बॉल शिल्लक विजयासाठी 61 धावांची गरज. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले आहेत. निखिल देशमुख. बॅट मार्क वरती आपण अनिकेत भोसलेला देखील पाहतो. दुसऱ्या बाजूने राज आहेत. राज क्या करेंगे आज देखना पडेगा मैदान के अंदर. अर्थातच इथे जर पाहिलं तर MPL मित्रांनो अभिजित कप इथे मात्र संपन्न होतोय. देखणी क्रीडा स्पर्धा आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती मात्र एक सिंगल जे मात्र येणार आहे. धावफलक जे आहे ते मात्र वाढेल. 52 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे मात्र खोलवट डब्याचा चेंडू होता. संपर्क तिकडे मात्र जास्तीचा झाला नाही. अर्थातच अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलंय. 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका अप्रतिम. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फटका पुन्हा एकदा अप्रतिम आहे आणि तिकडे काय काऊ कॉर्नरला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे असणार आहे. चौकार. 62 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा थोडासा बॅकवर्डला चेंडू तिकडे ट्रॅव्हल झाला होता. त्या चेंडूवरती मात्र कुठलीही धाव आली नाही. अर्थातच डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलंय. 62 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे संचालक प्रमोदजी राणे सर, त्याचबरोबर उद्योजक दत्तात्रयजी कसाळे, तसेच इथं उपस्थित असलेल्या सर्व महिला उद्योजिका या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक होऊन पहिली यात जो कोणी जिंकेल पहिली होणार आहे सेमीफायनल मॅच सह्याद्री एंटरप्रेन्योर्स बरोबर. दोन माईक नाही का? माईक 2 आहेत ना? इथं पण एक द्या. थँक्यू सर. धावफलकावरती धावा 63 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हॅलो 5 षटकं इथे मात्र मैदानाच्या मध्ये संपलेली आहेत. शेवटचे 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 49 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. राज टायटन्स टोल्स या टीमला देखील मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र हा चेंडू मात्र
सुरेख होता हा चेंडू देखील, मात्र पुन्हा एकदा सुरेख आलेला आहे. लागोपाठचे 2 डॉट बॉल इथे आपण पाहिलेले आहेत. या आधीचा चेंडू वाईड होता, अर्थातच तिकडे फक्त अतिरिक्तची एक आली आणि पुन्हा एकदा हा चेंडू वाईड आला. या आधीचा डॉट बॉल होता आणि तदनंतर पुन्हा एकदा आत्ताचा चेंडू वाईड आला आहे. धावफलक जे आहे ते मात्र वाढलं जाणार आहे. 65 धाबा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका प्रतिम, वा भाई वा. इथे गोलंदाजाचं स्वागत केलेलं आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. MPL 2025 चा हा षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. 71 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. लॉस बाय 2 विकेट 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे मात्र पुन्हा आक्रमण जडवलंय. चेंडू जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. चरण आकडे बदलले जात आहेत जलद गतीने. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे विकेट आपण मात्र अनिकेत भोसले यांच्या बॅटमधनं पाहिलेत. 77 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पवन यावेळेस इथे मात्र अप्रतिम चेंडू पेश केला होता. अजून एक डॉट बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण सर्वांनी पाहिलाय. 2 गडी इथे मात्र बाद आहेत. 77 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक जे आहे ते मात्र 6वं मार्गस्थ आहे. पवन द्वारा उजव्या लाईनच्या खूपच बाहेर हा चेंडू. व्हाईट बॉल इकडे मात्र पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव जी मात्र आली. अतिरिक्त धावेने धावफलक जे आहे ते मात्र वाढलेलं आहे. या आधी आणि इकडे काय पुन्हा एकदा विकेट येते. कॉट बी एंड फलंदाज या चेंडूवरती बाद. विकेट नंबर 3. थँक्यू 78 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 78 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे मार्गस्थ आहे 6वं. सुंदर फटका लॉंग ऑफ झोनमध्ये खेळून काढला. तिकडे त्या चेंडूवरती फक्त एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 79 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकं संपली. शेवटचे 12 बॉल बाकी. 12 बॉलमध्ये विजयासाठी 33 धावा इथे मात्र बनवाव्या लागणार आहेत. साखळी पद्धतीतील हा मित्रांनो शेवटचा सामना आहे. यानंतर थोडासा ब्रेक होईल. त्यानंतर लगेचच सेमीफायनल 1, सेमीफायनल 2, तदनंतर सायंकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वजण पाहणार आहोत. ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण मात्र सायंकाळी इथे संपन्न होणार आहे. अर्थातच MPL ची मेगा फायनल ग्रँड फिनाली ही मात्र आज सायंकाळी असणार आहे. अभिजित कप ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा इथे आपल्या भेटीला आली असे सर्व उद्योजक त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देणार आहे. अभिजित कप आपण पाहतोय. उद्योजक संघटनेचा हा मानाचा कप आहे. ज्यावेळेस इथे मात्र अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळायचा होता. तिकडे त्या चेंडूवरती एक धाव देखील मात्र तिकडे पदम पूर्ण केली जाईल. 80 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्विंग होणारा चेंडू थोडासा टर्न घेतलं चेंडूनं आणि तिकडे काय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचला. अजून एक डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिर आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजी, कमाल बेमिसाल इथे मात्र पाहायला भेटत आहे. हॅलो सर्व या ठिकाणी महिला उद्योजिका, महिला मंडळ तसेच आलेले सगळे गेस्ट यांना अशी विनंती आहे की त्यांनी कृपया करून जेवण सुरू झालेलं आहे, त्यांनी जेवणासाठी जायचंय. तुमचे जे कोणी ओळखीचे असतील त्यांच्याकडून कुपन घ्यायचंय आणि
5 स्टार असं जेवण आहे, सगळ्यांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. कृपया करून सगळ्यांनी जेवणास कूच करावे. थँक्यू सर. 80 धावा ज्या मात्र धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 7 बॉल बाकी असतील. 7 बॉलमध्ये 32 धावा अजून मला पाहिजेत. 7 बॉल शिल्लक, 32 धावांची गरज. आणि तिकडे जर आपण पाहिलं तर ह्या चेंडूवरती कुठलीही धाव आली नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. षटक जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो संपलेलं आहे. 7व्या नंबरचं 80 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल शेवटच्या मैदानावरती शिल्लक असतील आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. एका बाजूने आपण बाट मार्क वरती अर्थातच चेसिंग मध्ये बॅटिंग करताना चेसिंग मध्ये बॅटिंग करताना आपण राज टूल्स 11 या टीमला देखील पाहतोय. दुसऱ्या बाजूने पीव्हीएन हा संघ आहे. अक्रॉस दी बॅट सुंदर पद्धतीने हा फटका खेळला होता. तिकडे मात्र त्या चेंडूवरती ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा मात्र येऊ शकल्या नाही. धावफलक जे आहे ते मात्र स्थिर असेल. 82 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईड बॉल, अतिरिक्त धाव आली. अतिरिक्त धाव्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं. 83 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मिड विकेटला हा फटका खेळला आहे. चेंडूला मात्र तिकडे फील्ड केलं जाणार आहे. चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय. दरम्यान त्या चेंडूवरती एक सिंगल आली. 84 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईड बॉल, अतिरिक्त एक धाव. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. 85 धावा ज्या मात्र धावफलकावरती. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा थोडासा वाईड लेनचा चेंडू होता या आधीचा. पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू घेतलाय आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेगला. सीमारेषेच्या पलीकडे आपली MPL MIDC प्रीमियर लीगचा चौकार. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये 22 धावा बनवाव्या लागतील राज टूल्स टायटन्स या टीमला. त्यांच्या विरोधामध्ये पीव्हीएन या संघाला देखील आपण पाहतोय. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. 1 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. आणि इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंच कळवतील नो बॉल असणार आहे. अतिरिक्त 1 धाव. अर्थातच धावफलक जे आहे ते मात्र मैदानावरती वाढेल. 97 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे पंच कळवणार आहेत. हा चेंडू देखील वाईड असेल. 98 धावा धावफलकावरती. 1 बॉल 14 धावांची गरज. स्विंग होणारा चेंडू आणि इथे डॉट बॉल आपण पाहिलाय. सामना संपलाय. पीव्हीएन हा संघ इथे मात्र विजय होतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. तुम्हाला आणि तुमच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रतिस्पर्धी संघ राज टायटन्स 11 हा संघ देखील एक चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. मैदानावरती प्रेक्षकांची मनं देखील त्या संघानं जिंकलेली आहेत. त्या संघाचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. दोन्ही टीम तुम्हाला देखील मनपूर्वक मनापासून धन्यवाद. सेकंड कंपल्सरी आहे. सेकंड करून घ्या. मैत्रीपूर्ण लढत इथे संपलेली आहे.